नमस्कार मित्रांनो. आपण आपला तिसरा चॅप्टर सुरू करत आहोत आणि त्या तिसऱ्या चॅप्टरमधलाच हा एक महत्त्वाचा जो सब टॉपिक आहे तो आहे ई बँकिंग आणि व्हर्च्युअल बँकिंग. बऱ्याचदा आपण ई बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग यांच्याविषयी बरीच माहिती पाहिलेली आहे. त्याच संदर्भातला जो ई बँकिंगचा विषय आहे तो आज आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. आणि हा झाल्यानंतर आपल्या पुढच्या तासामध्ये आपण व्हर्च्युअल बँकिंग म्हणजे काय आहे तर याविषयी सुद्धा माहिती बघणार आहोत. तर चला तर सुरू करूयात ई बँकिंगविषयी माहिती बघण्यासाठी. एकच मिनटं. आता ई बँकिंगकडे जाण्यापूर्वी जी पारंपरिक बँकिंग आहे आणि जिला आपण ई बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंग म्हणतो यात मुळात काय फरक आहे तो एकदा समजून घेऊ. बऱ्याचदा आपल्याला तो माहिती आहे. पहिलं काय आहे तर ज्या आपण नॉर्मल बँका म्हणतो आपण जिथं बँकेत जाऊन आपण तिथल्या फिजिकल बँकेमध्ये दृश्य स्वरूपात असणाऱ्या बँकेमध्ये जाऊन जातो तर तिथं एक बँक फिजिकली एक्झिस्ट करते की जी आपल्या कस्टमर्सना काही सेवा पुरवते. आणि इंटरनेट बँक्स म्हणजे काय करतात की त्यांचा फिजिकल प्रेझेन्स नसतं, ते दृश्य स्वरूपात नसतात, मात्र बँकेच्या सेवा तुम्हाला कशा मिळतात, ऑनलाईन स्वरूपात मिळतात. हीच व्यवस्था कशामध्ये, इंटरनेट बँकिंग हा ई बँकिंगचाच एक घटक आहे. मी परत एकदा सांगतोय की ई बँकिंग इज अ ब्रॉडर टर्म अँड वेरॅज द इंटरनेट बँकिंग इज अ नॅरोअर टर्म. की ई बँकिंग ही विस्तृत संकल्पना आहे, मोठी संकल्पना आहे. आणि ई बँकिंगचा एक भाग किंवा एक छोटी संकल्पना म्हणजे इंटरनेट बँकिंग आहे. पण जनरली ई बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग हे शब्द समान अर्थाने वापरल्या जातात, त्यामुळं आपण हा भाग इथं बघतोय. दुसरं म्हणजे काय तर टाईम. तर ज्या नॉर्मल आपल्या नेहमीच्या बँका आहेत जिथं आपण स्वतः जातो बँकेमध्ये आणि बँकिंगचे वेगवेगळे व्यवहार करतो, तर तिथं आपण बघतो की आपल्याला एका वेळेची लिमिट दिलेली असते, त्याच वेळेमध्ये आपल्याला तिथं जावं लागतं. विशेषतः आजकाल करोनासारख्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला बँकेत जायचं असेल तर याच काळामध्ये, लॉकडाऊन असेल तर या वेळेत तिथं जावं लागेल. मग या वेळासारख्या कमी जास्त होत राहतात. कधी शनिवारी सुट्टी असते, कधी शनिवारी बँका ओपन असतात. मात्र इंटरनेट बँकिंग काय की 24 तास आणि तुमच्यासाठी या सुविधा सुरू असतात. तुम्ही तुमचं अकाउंट जे आहे तर ते कुठूनही यू कॅन ॲक्सेस युअर अकाउंट रेडिली फ्रॉम एनिवेअर विथ अ कम्प्युटर अँड इंटरनेट ॲक्सेस. म्हणजेच काय की इवन इफ यू आर सिटिंग ॲट एनी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड, जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही बसला असाल तरीसुद्धा यू कॅन ऑपरेट युअर बँक. यू डोंट हॅव टू वेट अबाउट द टाईम ऑर द प्लेस. त्यानंतर ॲक्सेसिबिलिटी. तर पीपल हॅव टू व्हिजिट बँक्स ओनली ड्युरिंग द वर्किंग आवर्स. म्हणजे लोकांना या बँकेच्या सेवा कधी मिळतात, ओनली ड्युरिंग द वर्किंग आवर्स, फक्त कामाच्या वेळेमध्ये. आणि इंटरनेट बँकिंग इज अवेलेबल एनी टाईम. इट प्रोव्हाइड्स 24 hours ॲक्सेस. ती आपल्याला काय असते, 24 तास उपलब्ध असते. सिक्युरिटी. ट्रॅडिशनल बँकिंग डज नॉट एन्काउंटर ई सिक्युरिटी थ्रेट्स. म्हणजेच काय की जे लोक पारंपरिक बँकिंग करतात, जे अजूनही चेकचे व्यवहार करतात किंवा अजूनही ज्यांनी मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग या प्रकारांना हात घातलेला नाही आहे, तर अशा लोकांना कुठल्याही ई सिक्युरिटीच्या थ्रेट्स नाही आहेत. जे अजून डेबिट कार्डही वापरत नाहीत अशा लोकांच्या डेबिट कार्डामधनं किंवा अकाउंटमधनं पैसे त्यांचं डेबिट कार्ड वापरून जाणे, त्यांचा OTP घेऊन जाणे यातनं होणार नाहीत. म्हणजेच काय, तुम्ही जर पारंपरिक बँकिंग वापरत असाल तर तुम्हाला ई सिक्युरिटीच्या कुठल्याही थ्रेट्स नाही आहेत. मात्र ऑनलाईन जर तुम्ही सर्व्हिसेस वापरत असाल, इफ यू आर युझिंग इंटरनेट बँकिंग, देन यू आर लायबल टू द ई सिक्युरिटी थ्रेट्स अँड युअर मनी इज ॲट स्टेक. देर आर मेनी हॅकर्स who can hack your funds or accounts and they get it transferred to distant locations in the globe. आणि मग तिथून तुम्हाला हे पैसे जे जगभरात तुमचे पैसे जाऊ शकतात. तुम्ही अनेक साऊथ इंडियन पिक्चर यामध्ये बघू शकता की कशा प्रकारे हॅकर्स जे असतात तर ते तुमचे पैसे चोरू शकतात. त्यानंतर फायनान्स कंट्रोल. Customers who often travel abroad cannot pay close attention and control their finances. म्हणजे जर तुम्ही जगभरात खूप फिरत असाल आणि वारंवार तुम्हाला परदेशात जावं लागत असेल तर तुमच्या खात्यावर तुमचा काय कंट्रोल राहत नाही. तुमच्या माघारी इथं कोणी खोटा चेक वठवला, खोटी सही केली, त्यांनी पैसे काढले याची माहिती तुम्हाला इथून मिळत नाही. मात्र वेन यू आर युझिंग द इंटरनेट बँकिंग यू हॅव ग्रेटर कंट्रोल ओव्हर देअर फायनान्सेस.
तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात आपल्याला खात्यावर तुम्हाला तुमचं वैशिष्ट्य किंवा कंट्रोल ठेवता येईल. एक्सपेन्सिव्ह कस्टमर्स हॅव टू स्पेंड मनी फॉर व्हिजिटिंग बँक्स. लोकांना पारंपरिक बँकेमध्ये जाण्यासाठी व तिथपर्यंत पोहोचणे त्यासाठी वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवावे लागतात. मात्र इंटरनेट बँकिंग हे कमी खर्चिक आहे. इट इज लेस एक्सपेन्सिव्ह फॉर द कस्टमर्स बिकॉज दे डोंट हॅव टू मूव्ह आउट ऑफ देअर कम्फर्ट झोन. ते आपल्या घरी बसून आपल्या कम्फर्ट झोनमध्ये बसून या बँकांना ॲक्सेस करू शकतात. त्याचबरोबरीनं हे बँकांसाठी सुद्धा कमी खर्चिक आहे, कारण की खूप मोठे प्रमाणामध्ये लोक त्यांच्या ब्रँचमध्ये येत नाही. तिथल्या ब्रँचमध्ये गर्दी कमी असल्यामुळं कमी स्टाफवर सुद्धा त्यांचं काम चालू शकतं. आणि मग ज्या वेगवेगळ्या वीज असेल किंवा मानवी सेवा असतील तर अशा अनेक गोष्टींवर होणारा खर्च त्यांचा वाचू शकतो. आणि पोस्टल चार्जेस असतील तर अशा अनेक गोष्टींचा खर्च बँकांसाठी वाचतो. द कॉस्ट इन्कर्ड बाय ट्रेडिशनल बँक्स इन्क्लूड अ लॉट ऑफ ऑपरेटिंग अँड फिक्स्ड कॉस्ट. तर फिक्स्ड कॉस्ट म्हणजे काय, तर तुम्हाला एक ब्रँच भाड्याने घ्यावी लागेल किंवा विकत घ्यावी लागेल ऑफिस. त्यानंतर तुम्हाला ते लाईट, पाणी, वीज अशा सगळ्या अनेक गोष्टी तुम्हाला घ्याव्या लागतील. मात्र ऑनलाईन बँकिंगच्या ह्याच्यामध्ये ऑल दीज फिक्स्ड कॉस्ट अँड वर्किंग कॉस्ट आर इलिमिनेटेड अँड दे डोंट हॅव एनी फिजिकल प्रेझेन्स. कस्टमर सर्व्हिस, लोकांची एक पर्सनलाइज सेवा असते. पारंपरिक बँकेमध्ये लोक एकमेकांना ओळखतात आणि त्यातून तुम्हाला सेवा देणं, पण याचा मिसयूजसुद्धा होऊ शकतो. या उलट ऑनलाईन बँकिंग काय की लोकांना एखाद्या क्यूमध्ये उभं राहायची गरज नाही, रांगेत उभं राहायची गरज नाही. दे कॅन कॅरी आउट देअर बँकिंग ट्रान्झॅक्शन विदाउट एनी हॅसल. कॉन्टॅक्ट, कस्टमर्सला पर्सनल कॉन्टॅक्ट असतो पारंपरिक बँकेमध्ये, पण हे सुद्धा शक्य होत नाही की उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडियाची जर आपली पंचायत समितीची ब्रांच बघितली तर तिथं 10-20 हजार लोकांची तरी सहज अकाउंट असतील. एवढ्या लोकांचा काही बँकेतल्या कर्मचाऱ्यांशी पर्सनल संपर्क असू शकत नाही. म्हणून जेव्हा मोठ्या प्रमाणात व्यवहार करायचे तेव्हा आपल्याला ई बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंगला पर्याय नाही. तर इथं बँका या कस्टमरशी इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनच कनेक्टेड असतात. आता एवढं सगळं बघितल्यावर लेट अस कम टू व्हॉट इज ई बँकिंग ऑर ऑनलाईन बँकिंग ऑर डिजिटल बँकिंग. तर नक्की ही ऑनलाईन डिजिटल बँकिंग काय आहे, तर याच्याकडे आपण वळूयात आणि बघूयात. आता भलेही ज्याला आपण ई बँकिंग म्हणतो त्यालाच आपण ऑनलाईन बँकिंग किंवा डिजिटल बँकिंग ही सुद्धा त्याचीच नावे आहेत. याला अजून इंटरनेट बँकिंग असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. तो आपण इथं वापरलेला आहे. ही इमेज पैसा बाजारवरनं घेतलेली. Now, what is e-banking? E-banking or electronic banking refers to all those forms of banking services and transactions performed through electronic means. It allows individuals, institutions, and businesses to access their accounts, transact business, or obtain information on various financial products and services via public or private network, including the internet. इंटरनेट बँकिंग इज पार्ट ऑफ ई बँकिंग. आता ई बँकिंग म्हणजे काय, तर ई बँकिंग रेफर्स टू ऑल द फॉर्म्स ऑफ बँकिंग सर्व्हिसेस अँड ट्रान्झॅक्शन्स परफॉर्म थ्रू इलेक्ट्रॉनिक मीन्स. म्हणजे किंवा जे सर्व काही बँकाविषयक जे काही व्यवहार आहेत तर ते इलेक्ट्रॉनिकली करणे म्हणजे की जे काही इंटरनेट आहे किंवा या इलेक्ट्रॉनिक साधनांचा, मोबाईल असेल अशा इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून करणे याला ई बँकिंग असं म्हणलं जातं. इट अलाउज इंडिव्हिज्युअल्स, इन्स्टिट्यूशन, बिझनेसेस टू ॲक्सेस देअर अकाउंट्स, ट्रान्झॅक्ट बिझनेस और ऑब्टेन इन्फॉर्मेशन ऑन व्हेरियस फायनान्शियल प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस वाया पब्लिक और प्रायव्हेट नेटवर्क इन्क्लुडिंग द इंटरनेट. म्हणजेच काय की कधी कधी त्याची ॲप वापरून किंवा इंटरनेट वापरून जेव्हा व्यक्ती, संस्था किंवा व्यापार करणारे गृह कंपन्या या स्वतःच्या अकाउंटला ॲक्सेस करतात, त्याच्यावर व्यवहार करू शकतात आणि आपल्या खात्याशी संबंधित असणारी माहिती गोळा करू शकतात, तर अशा सेवेला आपण इंटरनेट बँकिंग किंवा ई बँकिंग असं म्हणतो. इंटरनेट बँकिंग हा ई बँकिंगचा एक भाग आहे. आता चला तर मग अजून आपण खोलात जाऊन बघूयात की काय ई बँकिंगविषयी आपल्याला आणखीन माहिती घेता येईल. बँकिंग कन्झ्युमर्स टुडे हॅव मोर ऑप्शन्स दॅन एव्हर बिफोर. आत्ता बँकेचे जे कस्टमर्स आहेत त्यांना यापूर्वी भूतकाळात असणाऱ्या जे काही ऑप्शन्स होते त्यांच्यापुढे असणारी जी निवड करण्याची क्षमता होती ती आता खूप वाढलेली आहे. कारण की ब्रिक अँड मॉर्टर इन्स्टिट्यूशन हॅज अ बिल्डिंग अँड पर्सनल सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजेच काय, तर आता
कस्टमर्स काय करू शकतात, तर ब्रिक अँड मॉर्टर इन्स्टिट्यूशन, ब्रिक म्हणजे जिथं आपण ज्याला विटा म्हणतो आणि मॉर्टर म्हणजे सिमेंट टाईपचं, तर जिथं फिजिकल इमारत आहे अशा ठिकाणी ते जाऊन आपल्याला बँकिंग सेवा घेऊ शकतात. म्हणजे बँकेच्या ब्रँचमध्ये स्वतः भेट देऊन बँकिंगच्या सेवा घेऊ शकतात. दे कॅन ऑप्ट फॉर ब्रिक अँड क्लिक इन्स्टिट्यूशन वेअर देअर इज फिजिकल प्रेझेन्स प्लस इंटरनेट बँक सर्व्हिसेस. म्हणजेच काय की आजकाल सर्व बँका, समजा तुमचं अकाउंट स्टेट बँक आहे, महाराष्ट्र बँक आहे, ICICI, HDFC कुठेही आहे, त्या सगळ्यांचे ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा उपलब्ध आहेत, इंटरनेट बँकिंगसुद्धा उपलब्ध आहेत आणि त्यांच्या फिजिकल ब्रँचसुद्धा आहेत. मग तुम्ही काय करू शकता, फिजिकली तिथं जाऊ शकता, म्हणजे ब्रिक अँड मॉर्टर इन्स्टिट्यूशन ब्रँचमध्ये जाऊ शकता आणि तुम्ही तेच क्लिकवर सुद्धा ॲक्सेस करू शकता. म्हणजेच ह्यालाच काय म्हटलं जातं, ब्रिक अँड क्लिक इन्स्टिट्यूशन. आणि तिसरी एक नवीन प्रकार जो आलेला आहे आपल्याकडे, ज्याला आपण व्हर्च्युअल बँक असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये बँकेमध्ये कुठलीही ब्रिक अँड मॉर्टर इन्स्टिट्यूशन नसते, त्याची ब्रँचच मुळामध्ये नसते आणि ते फक्त ऑनलाईन उपलब्ध असते. उदाहरणार्थ तुम्ही जर आधी बघितलं असेल पेटीएम पेमेंट बँक. आता पेटीएम पेमेंट बँकेची शाखा बारामतीत तुम्हाला कुठेही दिसणार नाही, पुण्यात कुठंच दिसणार नाही. त्याचे फक्त काही ठिकाणी मुख्य ऑफिसेस किंवा सर्व्हिस सेंटर्स, कॉल सेंटर्स या टाईपचे ऑफिसेस आहेत आणि मग अशाच ठिकाणी या बँका फक्त ऑनलाईन पद्धतीने एक्झिस्ट करतात. तिथं सुद्धा कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार पैशाच्या नोटांच्या स्वरूपात चालत नाही. एव्हरीथिंग इज व्हर्च्युअल, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात चालतं. याला काय म्हणतो आपण, व्हर्च्युअल बँक. याविषयीची अधिक माहिती यानंतरच्या आपल्या तासामध्ये आपण बघणार आहोत. नाउ व्हॉट इज अन ई बँक? ई बँक म्हणजे काय, ट्रॅडिशनल बँकिंग बिझनेस ॲज्युम्स दॅट कस्टमर डेस्क ॲट बँक बिल्डिंग, ऑफिस आवर्स आर विच रेंज फ्रॉम 8 AM to 7 PM. तर पारंपरिक बँकिंगमध्ये काय होतं की लोकांना बँकेत जावं लागतं आणि तिथं जाऊन विशिष्ट आवर्समध्येच बँकिंग घ्यावे लागतात आणि कस्टमर्सना त्यांचं जे काही काम आहे ते दिवसभरात करावं लागतं आणि जे काही फॅमिली आणि इतर कामं असतील तर ते त्यानंतर त्यांना करावे लागतात. व्हॉट कॅन वी डू अबाउट इट? मग ह्याविषयी आपल्याला काय करता येऊ शकेल आणखीन? मग असा बँकेने विचार केला. मग त्यांना जे उत्तर मिळालं की दॅट आन्सर ऑर द लॉजिकल आन्सर वॉज टू यूज ई चॅनल्स. म्हणजेच काय, ई चॅनल्सचा वापर करणे. याच्यामध्ये मग इंटरनेट असेल, वेब बेस्ड मोबाईल नेटवर्क असेल किंवा ऑटोमेटेड टेलिफोन असेल, ATM नेटवर्क असेल, SMS आणि फॅक्स मेसेजिंग असेल, मल्टीपर्पज इन्फॉर्मेशन किऑस्क. म्हणजे तुम्ही बँकेत गेल्यावर तुम्ही बघता आजकाल की तुम्हाला जेव्हा अकाउंट प्रिंट करून घ्यायचं असतं की आपल्या खात्यावरचे व्यवहार, तर तिथे एक प्रिंटर ठेवलेला असतो उभा असा मोठ्या प्रमाणे. आधीच्या प्रमाणे आता क्लर्क तुम्हाला ते प्रिंट करून देत नाही. तुम्ही तुमचं पासबुक आत ढकलायचं, त्याच्या मागे ती स्ट्रीप लावलेली असते बारकोडची, ते आपोआप ते रेकग्नाईज करतं, तुम्हाला तुमचं प्रिंट करून मिळतं. याला म्हणतात किऑस्क. त्याला काय म्हणतात, किऑस्क. माहिती देण्यासाठी दिलेलं असतं. त्यात अनेक पर्पजसुद्धा असू शकतात. वेब TV आणि इतर अनेक माध्यमातनं, म्हणजे ई चॅनल्स, इलेक्ट्रॉनिक चॅनल्स, आभासी माध्यमं वापरून तुम्ही काय करू शकता, या प्रकारे बँकिंगच्या सेवांचा वापर करू शकता. E-channels enable financial transactions from anywhere and allow non-stop working time. Now, what is the biggest benefit of e-channels is that you can access your account anytime, anywhere. आणि there is no working time, की 24 तास ही बँक उपलब्ध असते. तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून तुमचं बँक अकाउंट ॲक्सेस करू शकता. हा या ई बँकिंगचा सर्वात मोठा फायदा आहे. अजून आपण समजून घ्या व्हॉट इज अन ई बँक. E-bank is transforming banking business into e-business through utilizing e-channels. So what is e-banking doing? E-banking is utilizing these e-channels, electronic channels like internet, web, त्यानंतर automated telephone, ATM network, SMS, multipurpose information kiosk, web TV and others. So they are using these electronic channels and transforming their business into e-business बाय युटिलायझिंग ई चॅनल्स. तर पारंपरिक बँका काय करतायत, मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनिक चॅनल्सचा वापर करतायत. मोबाईलचा, इंटरनेटचा, या वेगवेगळ्या किऑस्कचा, ATMचा, SMS बँकिंगचा आणि आजकाल तर तुम्ही बघताय UPI, भीम या टाईपच्या साधनांचा. आणि ह्याच्यातून दे आर ट्रान्सफॉर्मिंग देअर बिझनेस इंटू ई बिझनेस. आता खरं तर एखाद्या व्यक्तीने ठरवलं तर अगदी बँकेत कधीही न जाता वर्षभर त्याच्या खात्यावर तो व्यवहार करू शकतो, जर तो या प्रकारची इंटरनेट बँकिंग वापरत असेल तर.
कस्टमर्स रिक्वेस्ट आर नॉन स्टॉप वर्किंग टाईम. आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा आम्हाला सेवा मिळाली पाहिजे आणि मग आम्हाला कुठूनही ही सेवा ॲक्सेस करता आली पाहिजे. तर ह्या कस्टमरच्या गरजा आहेत आणि ह्या गरजा या फ्लेक्झिबल टायमिंग्स आणि वर्किंग 24 तास वर्किंग असणे या सेवा ई बँकिंग पुरवत आहे आपल्याला. आणि याच्या व्यतिरिक्त ई बँकिंगचे काय ॲडव्हान्टेज आहेत की पॉसिबिलिटी टू एक्सटेंड युअर मार्केट इवन आउट ऑफ कंट्री, की तुम्ही अगदी भारताच्या बाहेर राहूनही तुम्ही ई बँकिंग ॲक्सेस करू शकता. याचा अर्थ परदेशात गेलेला माणूस ज्याचं भारतामध्ये बँकिंग अकाउंट आहे तो देखील आपले व्यवहार करू शकतो. आणि या प्रकारे तुमचे कस्टमर्स फक्त भारतात नाही तर परदेशातही गेलेले लोकही तुमच्याकडे ॲडिशनल कस्टमर्स म्हणून काम करू शकतात. पॉसिबिलिटी टू प्रोसेस मोर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. आता एका दिवसात एक तुमचा जो बँक अकाउंटमध्ये काम करणारा कॅशियर आहे किंवा बँकेत काम करणारा जो क्लर्क आहे, जो चेक पास करणारा क्लर्क आहे, त्याच्या कामाला मर्यादा आहेत. तो किती काम करू शकतो, किती वेळ काम करू शकतो याला मर्यादा आहेत. मात्र या प्रकारच्या मर्यादा इकडं नाही आहेत. इथं एक फार महत्त्वाचं जर तुम्ही बघितलं तर हा एक कम्पॅरिझन दिलेला आहे. हे अमेरिकन याच्यामध्ये दिलेलं आहे. पण आपण एक बघूया की बँक कॉस्ट पर ट्रान्झॅक्शन. जर प्रत्येक कस्टमर जर बँकेत यायला लागला तर अमेरिकेमध्ये एका कस्टमरच्या मागे $1 खर्च येतो जर तो कस्टमर बँकेत येत असेल तर. तो ईमेलवरून ट्रान्झॅक्शन करत असेल तर 60 पैसे किंवा इथं जो दिलेला आहे 73 पैसे एवढा खर्च येतो. जर तो कॉल करून ट्रान्झॅक्शन करत असेल तर $54 $0.54 एवढा खर्च येतो. ATM मधून ट्रान्झॅक्शन करत असेल 0.27 आणि इंटरनेट बँकिंग वापरत असेल तर बघा अगदी सेंट्समध्ये ह्या प्रकारे येतात. म्हणजेच काय की जेवढे ब्रँचमध्ये येणारे कस्टमर्स कमी होतील, ईमेलवरून ट्रान्झॅक्शन करणारे, कॉल करून ट्रान्झॅक्शन करणारे आणि ATM मधून ट्रान्झॅक्शन करणारे कमी होतील आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणात लोक या इंटरनेट बँकिंग वापरायला सुरुवात करतील तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये बँकांच्या नफ्याच्या क्षमतेमध्ये वाढ होत गेल्याचं आपल्याला दिसेल. हा तक्ता जरूर लक्षात ठेवा. तर सर्वाधिक खर्च बँकेला कधी येतो जर कस्टमर बँकेमध्ये येत असेल तर. मग तिथे येणं, त्या माणसाला बसण्याची व्यवस्था करणं, पाणी पिण्याची व्यवस्था करणं, तिथं गर्दी हाताळण्यासाठी सुरक्षा रक्षकाची व्यवस्था करणं, बँकेत भरपूर कर्मचारी ठेवणं, या अशा अनेक खर्च जे आहेत तर ते या बँकांना घ्यावे लागतात. त्यामुळं मग हा जो खर्च आहे तो सर्वाधिक आहे. तर इंटरनेट बँकिंग वापराचा खर्च सर्वात कमी आहे. आता इंटरनेट बँकिंग आणि ई बँकिंग, देर आर 2 डिफरंट टाईप्स ऑफ ऑनलाईन बँकिंग. पहिल्याला आपण काय म्हणतो इंटरनेट बँकिंग, दुसऱ्याला काय म्हणतो इलेक्ट्रॉनिक बँकिंग. थ्रू अ PC दॅट कनेक्ट. इंटरनेट बँकिंग काय आहे इथं थोडंसं हे ब्लर झालेलं आहे. तर इंटरनेट बँकिंग काय आहे, वेन यू यूज अ PC दॅट कनेक्ट्स टू बँकिंग वेबसाईट वाया मॉडेम अँड फोन लाईन अँड इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर वाया वायरलेस और टेक्नॉलॉजी थ्रू PD और सेलफोन. म्हणजेच काय की तुम्ही तुमच्या PC मधून किंवा मोबाईलमधनं जेव्हा बँकेच्या सेवा ॲक्सेस करता देन इट इज कॉल्ड ॲज इंटरनेट बँकिंग. इट इज द इन दिस ट्युटोरियल वी शॅल फोकस ऑन इंटरनेट बँकिंग. म्हणजे या ह्याच्यामध्ये आपण आता इंटरनेट बँकिंग विषयीची जास्त माहिती बघतोय. नो नीड एक्सप्लेनिंग वाय इंटरनेट इज सो इम्पॉर्टंट ईच चॅनल. इंटरनेट का महत्त्वाचं आहे हे काही फार सांगण्याची गरज नाही. आय एम नॉट अन ॲडिक्ट. इथं दिलेलं आहे बघा की इथं कमोडवर बसल्यावर सुद्धा लोक इंटरनेटशी कनेक्टेड राहतात. आणि आजकाल काही फार वेगळं नाही आहे. अगदी तुम्ही बघाल तर अगदी टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाणारे आणि तिथूनही कनेक्टेड राहणारे लोक आपल्या काही हे नाही. हा हायपरबोल आहे किंवा थोडीशी अतिशयोक्ती आहे. मात्र परिस्थिती याच्यापेक्षा फारशी वेगळी नाही. इंटरनेटचे जगभरात खूप युजर्स आहेत आणि ही थोडीशी जुनी माहिती अमेरिकन माहिती आहे. तिथनं मी हे प्रेझेंटेशन घेतलेलं आहे वेगळ्या वेबसाईटवरनं. आणि एव्हरी मंथ 2 मिलियन युजर्स आर गोईंग ऑनलाईन ओनली इन USA. हे 2 मिलियन म्हणजे किती, 20 लाख. ठीक आहे. तर हे अमेरिकेतली माहिती आहे. पण आपण जर विचार केला तर जगभरामध्ये इंटरनेट वापरकर्त्यांची जी संख्या आहे, इंटरनेट युजर्सची जी संख्या आहे, इट इज इन्क्रीजिंग डे बाय डे. मोर अँड मोर पीपल, इवन इन इंडिया, more than 70 crore people have mobile and more than 40 crore have the digital mobiles or what we call them as Android mobiles. सो आता या इंटरनेट बँकिंगकडनं काय होतं तर यू कॅन ॲक्सेस युअर इन्फॉर्मेशन, रिव्ह्यू अँड पे बिल्स. तुम्ही बिल देऊ शकता, पे फंड्स, ट्रान्सफर फंड करू शकता. फंड्स तुम्ही काय करू शकता, पैशांची पाठवणी किंवा रिसीट करू शकता. अप्लाय फॉर क्रेडिट, कर्जाची मागणी करू शकता. ट्रेड सिक्युरिटी, शेअरची किंवा कर्ज रोख्यांची खरेदी विक्री करू शकता.
फाइंड आउट इफ अ चेक वॉज क्लिअर, चेक क्लिअर झाला आहे की नाही, बिल दिलं आहे की नाही, आपलं एखादी मालमत्ता तारण ठेवायची तर ती करू शकता, लोन रेट बघू शकता की लोनला व्याज दर कोणाकडे जास्त आहे कोणाकडे कमी आहे, आणि इन्शुरन्स पॉलिसी कम्पेअर करू शकता, त्याच्या किमती कम्पेअर करू शकता. या सर्व सेवा कशातून मिळतात तुम्हाला? इंटरनेट बँकिंगमधून मिळतात. मेनी कन्झ्युमर्स ऑल्सो लाईक द आयडिया ऑफ नॉट वेटिंग इन लाईन टू डू देअर बँकिंग अँड पेईंग देअर बिल्स विदाउट शफलिंग पेपर्स अँड बाईंग स्टॅम्प्स. म्हणजे अनेक कस्टमर्सला रांगेत उभे राहा, वीज बिल भरायला, लाईट बिल किंवा पाणीपट्टी भरायला, घरपट्टी भरायला, तर याच अशा गोष्टी नको असतात. तर अशा सर्वांसाठी सर्वात महत्त्वाचं किंवा सर्वात उपयुक्त साधन काय? इंटरनेट बँकिंग हे आहे. नाव व्हॉट डू वी हॅव टू अचीव? आता आपल्याला इंटरनेट बँकिंग जर नीट वापरायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे हे आपण समजून घेतलं पाहिजे. पहिलं काय की आपलं इंटरनेट बँकिंग वापरत असताना स्पूफिंग झालं नाही पाहिजे. दे शुडंट बी एनी स्पूफिंग. स्पूफिंग म्हणजे तुमची इन्फॉर्मेशन लीक नाही झाली पाहिजे, कोणी ती चोरली नाही पाहिजे. ह्यासाठी मग तुम्ही काय वापरलं पाहिजे? प्रॉपर ऑथेंटिकेशन वापरलं पाहिजे. आता तुम्ही जर जनरली बघितलं असेल तर लोकांकडे इंटरनेट कार्ड डेबिट कार्ड असतं, आणि डेबिट कार्डचा जो पासवर्ड असतो तो काय? त्यांची जन्मतारीख असते किंवा जन्माचं वर्ष असतं. मग अशा ऑब्व्हियस गोष्टी जेव्हा तुम्ही वापरता, ऑथेंटिकेशन कॉम्प्रोमाइज करता, OTP कुणाशी शेअर करत बसता, तर त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आजकाल तुम्ही बघत असाल की फायनान्शियल फ्रॉड होण्याची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकारच्या वित्तीय चोऱ्या होताना आपल्याला आजूबाजूला दिसतात. आणि प्रायव्हसी, नो इव्हज ड्रॉपिंग, म्हणजे कोणालाही तुमच्या खात्यामध्ये डोकावून पाहता नाही आलं पाहिजे. इव्हज ड्रॉपिंग करणे म्हणजे काय? डोकावून पाहणे. तर कोणालाही तुमच्या खात्यात किती पैसे आहेत, त्यात किती शिल्लक आहे, किती तुम्ही काढता, व्यवहारांचं प्रकार कसे आहेत, हे कळता कामा नये. अशी प्रायव्हसी तुम्ही मेंटेन केली पाहिजे. आणि डेटा इंटिग्रिटी म्हणजे तुमची जी काही इन्फॉर्मेशन आहे जी तुम्ही बँकेशी शेअर केलेली आहे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला किती मुलं बाळ आहेत, त्यांची जन्मतारखा काय, तुमची जन्मतारीख काय, तुमचे ऑथेंटिक सिग्नेचर काय, तुमचा अकाउंट नंबर काय, रजिस्टर्ड नंबर काय, अशी जी तुमची काही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुम्हाला पैसे कुठून येतात, या प्रकारची जी प्रायव्हेट इन्फॉर्मेशन आहे, इट शुडंट बी कॉम्प्रोमाइज. त्याची इंटिग्रिटी जपली पाहिजे. इंटिग्रिटी म्हणजे प्रामाणिकता. तर डेटा इंटिग्रिटी म्हणजे डेटाच्या बद्दलची प्रामाणिकता ही जपली पाहिजे. तर इथं एक काही घटक यायचं राहिला, एकच मिनिट. नो रेप्युडिएशन म्हणजेच काय की नो क्लेमिंग ऑफ युजर ॲक्शन, की नॉन रेप्युडिएशन, की एकदा जर एखाद्या कस्टमरनी ऑथेंटिकेट चॅनलमधनं तुमच्याशी कम्युनिकेट केलं तर त्याचं सेवा त्याला नाकारला नाही पाहिजे. तर अशी व्यवस्था आपल्याला नक्कीच तयार करावी लागेल. आता मग हे अचीव कसं करायचं आहे? तर इथं जर आपण बघितलं तर क्रिप्टोग्राफी अल्गोरिदम्स टू प्रोव्हाइड प्रायव्हसी, की जर तुम्हाला लोकांना प्रायव्हसी द्यायची असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे की तुमची जी काही सिक्युरिटी आहे, प्रायव्हसी आहे, ही जपण्यासाठी क्रिप्टोग्राफी अल्गोरिदम्स वापरला पाहिजे. म्हणजे तुम्ही बघता की जेव्हा आपण इंटरनेट ॲक्सेस करतो तेव्हा त्यात दिलेलं असतं 24 बीट, 64 बीट, 84 बीट, अशा प्रकारच्या लँग्वेजेस असतात वेगवेगळ्या. आणि जेवढ्या कॉम्प्लिकेटेड अल्गोरिदम्स वापरून आपण या प्रकारच्या सेवा घेऊ शकतो, त्याच्या बँकेची सिक्युरिटी सिस्टम जेवढी स्ट्रॉंग असेल तितका आपल्याला याचा फायदा होतो. डिजिटल सर्टिफिकेट, डिजिटल सिग्नेचर्स, वेब सर्व्हिसेस, ह्या डेटा इंटिग्रिटी, नॉन रेप्युडिएशन जे आपण आधीच बघितलं, हे सगळं पाहिजे. SSL म्हणजे सिक्युअर सॉकेट्स लेयर्स युजेस ऑल दीज टेक्निक्स टू अचीव ट्रस्टेड इन्फॉर्मेशन. तर आपल्याला इंटरनेट बँकिंग सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. इथंच एवढाच त्याचा सगळ्या म्हणण्याचा अर्थ आहे. मग ह्याच्यासंबंधी आपण इंटरनेट बँकिंग वापरताना काही टिप्स मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. त्यामध्ये काय की प्रोटेक्ट युअर सेल्फ फ्रॉम पोटेन्शियल पिटफॉल्स अँड मेक युअर इंटरनेट बँकिंग मोर सेफ, प्रोडक्टिव्ह अँड एन्जॉयबल बाय फॉलोइंग दीज ॲडवाइसेस गिवन बाय फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ शिकागो. शिकागोच्या एका बँकेने, शिकागो तुम्हाला माहिती आहे की अमेरिकेमधलं एक संस्थान आहे किंवा तिथे एक शहर आहे. तर त्या शहरामधली जी फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ शिकागो आहे हिनी आपल्याला या सूचना दिलेल्या आहेत. आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते बघूयात आपण. मेक युअर ट्रान्समिशन्स
आर encrypted बिफोर डुईंग एनी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स ऑर सेंडिंग पर्सनल इन्फॉर्मेशन. जे आपण जे नेटवर्क वापरतोय तर ते नेटवर्क हे सिक्युअर नेटवर्क आहे हे आधी कन्फर्म करा. ईमेल इज युजली नॉट सिक्युअर. डू नॉट सेंड सेन्सिटिव्ह डेटा वाया ईमेल. तर तुम्ही जोपर्यंत इन्क्रिप्टेड ईमेल वापरत नाही, जसं तुमचं जे इंटरनेट बँकिंगचं अकाउंट असतं ते इन्क्रिप्टेड अकाउंट असतं, म्हणजे त्याच्यामध्ये हॅक करणं एवढं सोपं नाही. मात्र तुम्हाला माहीत असेल ईमेलवर आपल्याला अनेकदा फ्रॉड्युलंट मेसेजेस येतात जे आपण स्पॅममध्ये टाकतो, जंकमध्ये टाकतो, आणि त्या मेसेजमध्ये लिहिलं असतं की मी या देशातला आहे, मी काही अडचणीत आहे, मला भरपूर पैसे सापडलेले आहेत, मला ते कुठंतरी स्टोअर करायचे आहेत, मी तुमच्या अकाउंटला पाठवू का. आणि अशा प्रकारचे मेसेजेस आपल्याला येत असतात. किंवा कधी कधी आपल्याकडेच कॉमर्सच्या काही विद्यार्थिनीला एकीला मेसेज आला होता की तुम्ही बँकेमध्ये इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. खरोखर तिने इंटरव्ह्यू दिला होता HDFC बँकेमध्ये, पण हे जे मेसेज होता की तुम्ही सिलेक्ट झाला आहे किंवा नाही, अनेकदा काय करतो आपण वेगवेगळ्या लेबर सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्याकडे जाऊन रजिस्ट्रेशन करतो. आपण त्यांना म्हणतो की आम्हाला जॉब असेल तर कळवा. त्यांना आपण एम्प्लॉयमेंट एजन्सी म्हणतो, आणि त्या एम्प्लॉयमेंट एजन्सी काय करतात, आपली जी डेटा आहे, इन्फॉर्मेशन आहे ती विकून टाकतात. आणि ती विकलेल्या इन्फॉर्मेशनमधनं लोक काय करतात, मग आपल्याला कॉन्टॅक्ट करतात, हां तुम्ही असा इथे अप्लाय केला होता आणि आता तुम्हाला जॉब मिळाला आहे, मग हा जॉबसाठी व डॉक्युमेंटेशनसाठी 5,000 पाठवा, 10,000 पाठवा. आपल्याच एका कॉमर्सच्या विद्यार्थिनी जी खंडोबानगरला राहत होती तर तिच्याकडनं जवळपास 20-25 हजार रुपये अशा पद्धतीने घेण्यात आले. आणि ते वापस मिळाले यासाठी किंवा तक्रार करावी जेव्हा आम्ही पोलीस ठाण्यामध्ये गेलो तर पोलीस स्वतःच्याच कहाण्या सांगू लागले की आम्हीच कशा प्रकारे फसवल्या गेलो. एकाला सांगितलं की तुम्हाला गाडी मिळालेली आहे बक्षीस म्हणून, पण त्या गाडीचं इन्शुरन्स रिन्यू करायचं आहे तर त्यासाठी तुम्ही पैसे पाठवा, व पेट्रोल संपलंय म्हणून पैसे पाठवा, गाडी सासवडला आली, पुण्याला आली, असं करून सुद्धा लुटले जाण्याचे प्रकार होतात. त्यामुळं आपली माहिती, इंटरनेटवर आलेले कॉल्स, या सगळ्यांना कधीही तुम्ही रिस्पॉन्ड करायचा नाही. तर हे सुद्धा आपण लक्षात घ्या. मेक शुअर यू आर ऑन द राईट वेबसाईट. अनेकदा सारख्या दिसणाऱ्या HDFC.com असेल आणि HDFC.com आणि HDFCची मुळातली वेबसाईट काहीतरी वेगळीच असेल, तर अशा प्रकारे फसव्या वेबसाईटसुद्धा काढल्या जातात. HDCF करतील, HFDC करतील आणि मग फसव्या वेबसाईट काढतील आणि आपल्याला फसवल्या जाण्याची शक्यता असते. मेक शुअर दॅट द फायनान्शियल इन्स्टिट्यूशन इज प्रॉपरली इन्शुअर्ड. की तुम्ही ज्या ह्याच्यासोबत ट्रान्झॅक्शन्स करता, आता आपण पेमेंट बँक बघताना किंवा स्मॉल फायनान्स बँका बघताना आपण पाहिलं की 1,00,000पर्यंतचे व्यवहार आपल्याला तिथं करता येतात. आज जर आपण बँकेमध्ये पाहिलं तर आपण बँकामध्ये ठेवलेले फक्त 1,00,000 रुपयापर्यंतचेच पैसे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशननी इन्शुअर केलेले असतात. त्याच्यावरच जर उद्या बँक बुडाली तर तुमचे पैसे, बँक बुडाली तर तुमचे पैसेसुद्धा बुडू शकतात. सुदैवानं जर शेड्यूल्ड बँक असेल तर RBI अशा बँकेला बुडू देत नाही, हा भाग वेगळा. बी पासवर्ड स्मार्ट. तर तुम्ही तुमचे पासवर्ड काय केला पाहिजे, चेंज करत राहायला पाहिजे, तो सिक्युअर ठेवला पाहिजे, तो फारसे कोणाशी शेअर करता कामा नये. तुम्ही जेव्हा ATMमध्ये जाता तेव्हा तुमचा पिन नंबर कोणी मागून बघत नाही ना, हे लक्षात पाहिलं पाहिजे. ATMमध्ये अनेक वेळा स्किमर्स असतात किंवा हिडन कॅमेरेज असतात की जे तुमची इन्फॉर्मेशन चोरू शकतात. तर अशा ठिकाणी आणि सहज गेस करता येतील असे नाव, बर्थडे, ॲनिव्हर्सरी, सोशल सिक्युरिटी नंबर, अशा प्रकारचे नंबर्स तुम्ही वापरायला नको. कीप गुड रेकॉर्ड. सेव्ह इन्फॉर्मेशन अबाउट बँकिंग ट्रान्झॅक्शन. चेक बँक, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड स्टेटमेंट एव्हरी मंथ अँड लुक फॉर एनी एरर्स अँड डिस्क्रिपन्सीज. काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे सर्व नीट चेक करत राहिलं पाहिजे. एरर्स असतील तर रिपोर्ट केल्या पाहिजे. व्हायरस प्रोटेक्शन जे आहे तर ते अपडेट ठेवलं पाहिजे. बँकिंग साईटला इमिजिएटली भेट दिली, त्यातनं एक्झिट झालं पाहिजे. तुमचं काम झालं की एक्झिट व्हायचं. अनेकदा ATMमधनं बाहेर निघताना एनी मोर ट्रान्झॅक्शन असं आपण न बघता जातो आणि मग मागचा माणूस ते कदाचित तुमचं ट्रान्झॅक्शन कंटिन्यू करू शकतो. त्यामुळं तुम्ही काय केलं पाहिजे की आपण सिक्युअरली आपल्या सगळ्या बँकेच्या सेवा वापरल्या पाहिजे. ह्या बँकांच्या सेवा 24 तास उपलब्ध असणे हा जितका फायद्याची गोष्ट आहे तितकीच फायद्याची गोष्ट काय तर चॅनल्समधनं तुमचे पैसे चोरीला जाण्याची शक्यता. व्यक्तींचे जाऊ द्या, आपल्याकडे कॉस्मॉस बँक आहे पुण्याला,
त्यांचे एका दिवसात 91 कोटी रुपये सिंगापूरमध्ये ऑनलाईन पद्धतीने माणसांनी काढून घेतले होते. म्हणजे फक्त अगदी बांगलादेशची जी सेंट्रल बँक आहे तर तिचे सुद्धा पैसे अशा प्रकारे चोरण्यात आले होते, 300-400 कोटी रुपये. तर त्यामुळं आपल्या चिल्लरच्या मागे कोण फार लागेल अशातला भाग नाही. मात्र जर तुमच्याकडे खूप पैसे असतील तर तुम्ही त्याची खूप काळजीसुद्धा घेतली पाहिजे. आता जरी आपण इंटरनेट बँकिंगलाच ई बँकिंग समजून वापरत असलो तरी ई बँकिंगमध्ये अनेक सेवांचा समावेश होतो. त्यापैकी ज्या महत्त्वाच्या सेवा आहेत त्याबद्दल आपण माहिती बघू. इंटरनेट बँकिंग, इट इज अ टाईप ऑफ इलेक्ट्रॉनिक बँकिंग सिस्टम विच इनेबल्स कस्टमर्स टू परफॉर्म सेव्हरल फायनान्शियल अँड नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन वाया इंटरनेट. तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून हे सगळं करता, मोबाईलच्या माध्यमातून. Most of the banks have launched their banking applications on Google Play Store and Apple App Store. Just like net banking portal, customers can use mobile applications to access banking सर्व्हिसेस. प्रत्येक बँकेचा आपला एक मोबाईल ॲप आहे आणि त्या ॲपमधनं तुम्ही हे ट्रान्झॅक्शन करू शकता. तिसरं, ATMच्या द्वारे तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता, डेबिट कार्ड वापरू शकता. ते POS म्हणजे पॉईंट ऑफ सेल म्हणजेच काय तर दुकानामध्ये ATM स्वायपिंग मशीन असतात, तिथं तुम्ही तुमचे डेबिट कार्ड किंवा ATM कार्ड वापरू शकता आणि त्या माध्यमातून तुम्ही करू शकता डिपॉझिट अँड विड्रॉज डायरेक्ट. This service under e-banking offers customers a facility to approve paychecks regularly to the account. The customers can give bank an authority to deduct funds from his or her account to pay bills, installments of any kind. म्हणजेच काय की आपण बँकेला जो स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिली की आम्हाला इतके पैसे दर महिन्याला आमच्या या लोनच्या खात्यामध्ये भरा किंवा आमच्या इन्शुरन्स पॉलिसीला ते पैसे द्या, तर अशा प्रकारचं मॅन्डेट देऊन ठेवणे, तर हा सुद्धा ई बँकिंगचा एक भाग आहे. आणि हे सर्व आपण जेव्हा करू शकतो त्याला आपण काय म्हणत असतो, ई बँकिंग असं म्हणतो. तर इथं मला वाटतं हा आपला ई बँकिंगचा जो भाग आहे तर तो संपतो. आपण सर्वांनी स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण व्हर्च्युअल बँकिंग काय आहे तर याच्याविषयीची माहिती बघणार आहोत. धन्यवाद.